मंडळी, तर मी आज आली आहे आळंदीमध्ये. आज ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा आहे आणि मी सकाळीच आली आहे आळंदीमध्ये, पण मला व्हिडिओ शूट करायला वेळ नाही मिळाला म्हणण्यापेक्षा मी जेव्हा शूट करत होते तेव्हा बाहेरचा आवाज खूप जास्त होता, त्यामुळे मी काय बोलते ते तुम्हाला ऐकायला आलं नसतं. त्यामुळे मी आता शूट करते. मी थोडासा ब्रेक घेतलाय. परभणीकर महाराजांच्या धर्मशाळा आहे आळंदीमध्ये, तिथे मी थांबते. दरवर्षीप्रमाणे मी इथेच थांबते. थोडेसे फोटोशूट केलेलं आहे मी. त्यात आता फोटो मी बघेन कसे झाले, एडिट वगैरे करायचे, रील तयार केलेले आहेत. आणि या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आळंदीचा जो प्रस्थान सोहळा आहे तुम्ही दाखवेनात. आज दरवर्षीप्रमाणे आजही मला मंदिरामध्ये एंटर नाही करता आलं, पण नो इश्यूज. मी बाहेरचा जो खेळ असेल वैष्णवांचा तो सगळा दाखवला मला, त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. महाराष्ट्रातला प्रत्येक वैष्णव भक्त हा आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि आषाढ महिन्यातला कृष्णाष्टमीचा दिवस म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानाचा दिवस. आणि याच दिवशी माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान करते. काही जण इंद्रायणीच्या पवित्र पाण्यात डुंबत होते. काहींनी कपडे धुण्याची लगबग चालू होती. सोहळ्यासाठी संपूर्ण आळंदी सजली होती. इथला इंद्रायणी काठ वैष्णवांच्या गर्दीने गजबजून गेला होता. त्याचबरोबर वैष्णव कीर्तन करत होते. काही वैष्णव टाळ चिपळ्यांच्या नादात नाचत होते. त्याच्याने पूर्ण वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न झालं होतं. तर काही जण टाळ मृदंगाच्या गजरात ठेका धरला होता. काही ठिकाणी मानाच्या दिंडीतील अश्वांची पूजा केली जात होती आणि त्याचबरोबर तुळशीवाल्या, पाणीवाल्या, विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती डोक्यावर वावरणाऱ्या माऊलीही सज्ज झाल्या होत्या. हे सगळं पाहत असताना जवळच एका दिंडीतील वारकऱ्यांनी भारुडावरती ताल धरला होता. त्यामुळे मी साहजिकच तिकडे वळाले. ते भारूड ऐकल्यानंतर आणि इतर थोडीशी फोटोग्राफी केल्यानंतर ऊन वाढल्यामुळे मी नेहमीप्रमाणे साखरे महाराजांच्या मठात गेले. तर तिथे हरिपाठाचा गजर चालू होता.
तिथला प्रसाद घेऊन मी बाहेर पडले. बाहेर माऊलींच्या मानाचा नगारखाना सज्ज होता, तर माऊलींच्या रथाला फुलांची सजावट बाकी होती. बहुतेक सर्वच दिंड्यांची नगर प्रदक्षिणा संपली होती आणि प्रस्थान झाल्यावर मीही आळंदीला रामराम ठोकलो.